नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपण घेऊन येत आहोत अपडेट RT विषयी, जी RTची प्रोसेस आहे त्या संदर्भात. आणि टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल की आज 31 तारीख 6 वाजून गेलेले आहेत आणि 31 तारीख ही लास्ट तारीख होती RTची प्रवेशासाठी, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स राऊंड पहिल्यामध्ये होते त्यांच्यासाठी. तर आज 31 तारीख झालेली आहे. तर काय वाटतं आहे की ही तारीख वाढणार का? तर माझ्या मताप्रमाणे ही 100% वाढू शकते. चान्सेस वाढण्याचे मॅक्सिमम आहेत. का? त्याला काही कारणं आहेत. एकतर मुसळधार पाऊस झाला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, त्यामुळे बरेचसे पालक ॲडमिशन घेऊ शकले नाही आहे. त्याच्यानंतर बरेचसे ॲडमिशन्स नाकारले गेले होते शाळेतून काही कारणांमुळे. आजच तुम्ही बातमी वाचली असेल, त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलं आहे की बऱ्याच शाळांनी ॲडमिशन्स नाकारलेत. काही रिझन देत की आम्हाला CBSEकडून परवानगी घ्यावी लागेल वाढीव सीट्सची. तर ते त्या कारणांमुळे पण ही एक्सटेन्शन होण्याची दाट शक्यता आहे. परत बराचसा ॲडमिशन कमी झालेला आहे यावेळेस, त्यामुळे पण ही मुदत वाढ दिली जाऊ शकते. बऱ्याचशा पॅरेंट्सनी रिक्वेस्ट केली की आमचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नाही आहे, अपूर्ण आहेत, त्यामुळे आम्हाला थोडं एक्सटेन्शन पाहिजे. तर एक्सटेन्शन होण्याची शक्यता खूपच आहे या केसमध्ये आणि एक्सटेन्शन मिळू शकतं. आणि एक्सटेन्शन किती मिळू शकतं? तर जास्तीत जास्त एक 5 दिवसाचं एक्सटेन्शन भेटू शकतं. म्हणजे साधारण एक 5 तारखेपर्यंत किंवा 6 तारखेपर्यंत हे एक्सटेन्शन भेटू शकतं, असा अंदाज आहे. तर RTचा प्रवेशामध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी थोडंसं अजून प्रॉब्लेमॅटिक होणार आहे, कारण अजून ॲडमिशन्स होऊ शकतात. त्यामुळे जर एक्सटेन्शन आलं आणि ज्याची शक्यता दाट आहे, आपण म्हणजे जे काही आपण ह्या चॅनलवरती आपण डिस्कस केलं आहे त्या पद्धतीने जर एक्सटेन्शन झालेलं तर अजून जागा वाढतील RTच्या सिलेक्टेड स्टुडंट्सच्या. त्यामुळे वेटिंगवाल्यांच्या अजून जागा चान्सेस लागण्याचे कमी होतील. त्यामुळे मॅक्सिमम चान्सेस आहेत की हे एक्सटेन्शन वाढून भेटणार आहे आणि हे एक 5-6 दिवस तुम्हाला एक्सटेन्शन वाढून भेटू शकतं, याची दाट शक्यता आहे. जसं त्याच्यावरती अपडेट येईल आपण त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवूच, पण एक्सटेन्शन होण्याची शक्यता ही दाट आहे. आणि एक्सटेन्शन झालं तर पुढची जी तारीख नवीन येईल हे आपण आपल्या चॅनलवरती सांगूच. हे सगळे आत्ता जे आपण सांगितले ते एक अंदाज आहेत, त्यामुळे हे तुम्ही हीच तारीख असेल किंवा 30 तारीख असेल असं काही कन्फर्म हे करू नका. लवकरच आपल्याला RTच्या पोर्टलवरती जे काही अपडेटेड न्यूज असेल ती कळेलच. पण एक्सटेन्शन होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत आणि एक्सटेन्शन होणार आहे हे मॅक्सिमम वाटत तरी आहे आत्ता. त्यामुळे जे पालकं ज्यांचं ॲडमिशन अजून झालेलं नाही आणि जे सिलेक्टेड एक यादीमध्ये, त्यांना काही दिवस अजून वाढून भेटू शकतात, ज्यामध्ये ते अजून डॉक्युमेंट्स रेडी करून सबमिट करू शकतात आणि आपल्या मुलामुलीचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. तर ही होती एक छोटीशी शक्यता जी असे वाटत आहे की ॲडमिशनमध्ये एक्सटेन्शन भेटणार आहे सध्याच्या स्थितीत 31च्या पुढे. आणि याच्यावर काही अधिकृत अपडेट येताच आपण या चॅनलवर नक्कीच पोस्ट करू. चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण वेळोवेळी या चॅनलवरती अपडेट्स देत आहोत. आणि या चॅनलवरती जी पण माहिती जशी येईल अधिकृत आपण लगेच पोस्ट करणार आहोत त्याला. तर स्टे ट्यून्ड आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.